नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या मोटिवेशन ऑफ युअर लाईफ या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, आयुष्यात सोनं, पैसा, चांदी म्हणजे त्या मूल्यवान गोष्टी आहेत असं नाही. तर त्यापेक्षाही अधिक आणि कधीही न मोजता येणारं असं सोनं म्हणजे मूल्यवान वस्तू म्हणजे आपलं कुटुंब. मित्रांनो, आजची ही कथा आपली ह्याचवर आधारित आहे. मित्रांनो, एका गावामध्ये एक श्रीमंत माणूस राहत होता. सर्व लोकांशी तो कंजूसगिरीने वागायचा. एके दिवशी त्याच्या घराला आग लागली व आग लागली हे पाहताच शेठजीने आपल्या घरातील सर्व मौल्यवान वस्तू घराबाहेर काढल्या व एका ठिकाणी जाऊन शांतपणे ती आग बघत राहिला. थोड्या वेळाने तिथे काही माणसं गोळा झाली. माणसांनी शेठजींना विचारलं, शेठजी, पुन्हा एकदा बघा, तुमच्या काही मौल्यवान वस्तू आत तर राहिल्या नाहीत ना? त्यावेळेला शेठजी त्या माणसांना नाही होय करत बसत शेवटी आतमध्ये पाहण्यासाठी गेले. पाहतो तर काय, त्याला आत आपली पत्नी आपल्या 2 मुलांसह एका कोपऱ्यामध्ये मदतीची याचना करताना दिसली व खिडकीचा कोपरा भेटताच तिने त्या खिडकीतून आपल्या मुलांसह बाहेर मार्ग काढला. बाहेर येताच शेठजीने आपल्या मुलांना आणि बायकोला समजावण्याची खूप विनंती केली. पण मुलं आणि बायको दोन्हीही त्याला सोडून गेले. कारण मुलं व त्याची बायको त्याला म्हणाली, "तुम्हाला आमच्यापेक्षा सोनं, दागिने, चांदी या महत्त्वाच्या गोष्टी वाटतात ना, तर तुम्ही त्या जपून ठेवा." असं म्हणत शेवटी ती मुलं आणि ती बायको त्याला सोडून कायमची निघून गेली. मित्रांनो, कधी-कधी माणसाला पैसा, चांदी, सोनं यापेक्षा दुसरं काहीच दिसत नाही. पण त्यापेक्षाही मूल्यवान आपलं कुटुंब आहे. कारण सर्वात जास्त आधार आणि सर्वात जास्त आपल्याला मदत ही सर्व आपल्या फॅमिलीमधूनच असते. म्हणून कधी-कधी माणूस हव्यासापोटी आपुलकी, प्रेम सर्व काही विसरून बसतो. तरी मित्रांनो, तुम्हाला ही माझी कथा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.